मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे। नाशिकच्या मालेगावमध्ये सुद्धा शेतकरी हे आक्रमक झालेले आहेत। नाशिकच्या मालेगावमध्ये सुद्धा विखे पाटील यांच्यावरती शेतकऱ्यांचा संताप हा पाहायला मिळालेला आहे। आता वादग्रस्त वक्तव्य जे हे राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांवर केलेले असं दिसून येत आहेत की शेतकरी कर्ज काढतो, सोसायट्या काढतो व त्यानंतर कर्जमाफीही मागतो। याबद्दल आपल्या सोबत काही शेतकरी आहेत, त्यांना आपण विचारूया। दादा, राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांवर थेट आरोप केलेला आहे की शेतकरी कर्ज काढतो किंवा मग सोसायट्या काढतो, याबद्दल काय सांगाल आपण? पाऊस इतका जास्त पडल्यामुळे जे नुकसान झालेले, तर मक्याला भाव नाही, कांद्याला भाव नाही, तर कर्ज बाजार नाही होणार, मग काय होणार आहे? त्यांनी शेती करून बघा। मी 5 एकर शेती माझी त्यांच्या नावे करून देतो, त्यांनी यावं, माझ्या इथं राहावं, मी जिथं राहतो तिथं राहावं त्यांनी, आणि शेती करून दाखवावी त्यांनी मला। जवळपास 8 महिन्याचा कांदा झाला, आज विकतोय तो 8 महिन्यानंतर। तोच कांदा जर त्याच कांद्याला 3000 रुपये भाव राहिला असता तर आज विखे पाटलांचं जे वक्तव्य ते त्यांना करायचीच गरज नाही राहिलं। ते आज उलट वक्तव्य केलं असतं त्यांनी की शेतकरीने स्वतःने कर्ज घेतलं होतं आणि त्यांनी फेडून दिलं की त्यांच्या कांद्याला भाव होता, त्यांच्या मक्कीला भाव होता, त्याच्यामुळे शेतकरी व्याजासह फेडून दिलं आणि इथून पुढे शेतकरी कर्जच घेणार नसता। पण आता घेतलंय, अतिवृष्टी झाली, त्याच्यामुळे कोणत्याच मालाला भाव नाही, मक्काला भाव नाही, कांद्याला भाव नाही। आता लाल कांदा आहे ते आता पूर्ण सडून गेलेलं आहे, तर कुठून कर्ज? प्रदीप पाटील, पुढारी न्यूज, मालेगाव।